आता भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद आहे। आमदार कुमार आयलानी हे खोटारडे आहेत, कमलेश निकम म्हणतात। 15 वर्षात त्यांनी कोणताही विकास केला नाही, निकम यांचा आरोप आहे। तर निकम यांनी केलेली टीका अशोभनीय आहे, भाजपचं प्रत्युत्तर आहे। अमृत 2.0 में ओन सोर्स और अभी मेट्रो सैंक्शन हुई है। सैंक्शन तो पहले हो चुकी है, अभी ये टेंडर आया है। मैंने जिला अध्यक्ष, हमारे उप महापौर और बाकी सभी पदाधिकारी जिला के और नगर सेवकाओं को साथ में लेके हमने मीटिंग जो आज ली है, प्रेस कॉन्फ्रेंस ली है, ये दिखाने के लिए कि भारतीय जनता पार्टी पूरी तरह से अपने आमदार कुमार आयलानी के साथ में है। जब से महापौर के तौर पर अश्विनी निकम जी काम कर रहे हैं, उसी तौर पर 5 ही महीने के अंदर शहर में ओन सोर्स 211 करोड़ रुपए का आ गया है। शहर में 83 करोड़ रुपए के रोडों के कार्य चल रहे हैं। उल्लासनगर के अंदर पहली बार डिजिटल स्कूल के माध्यम से 16 करोड़ रुपए की निधि की मंजूरी दी गई है। अभी हाल ही में 40 करोड़ रुपए के जनरल निधि से उल्लासनगर शहर में सड़कों का काम होगा। मैं आज भी आप लोगों को दावे के साथ कह रहा हूं, एमएमआरडी के माध्यम से 14 करोड़ रुपए के टेंडर वहां पर फ्लोट हो चुके हैं और आए पूरे 5 महीनों के अंदर ही 550 करोड़ रुपए के काम उल्लासनगर शहर में आ चुके हैं। तो 15 साल में शहर के भाजपा के आमदार ने क्यों नहीं किया, ये हमारा आरोप है। वळूया पुढल्या बातमीकडे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांविरोधात मानहानीचा दावा आहे। एसएसआय गायकवाडांकडून 5 कोटींचा मानहानीचा दावा आहे। सोलापूरमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचा उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्थानिक मीडिया, पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछोटाचे आरोप केलेले आहेत। हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही। त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली आहे। धुळ्यातून हजारो भाजप कार्यकर्ते या तिरंगा रॅलीत सहभागी होण्याकरता रवाना झालेले आहेत। महातिरंगी यात्रा निघणार आहे, त्यासाठी आपल्या धुळे जिल्ह्यातून सगळे तरुण त्या महारॅलीमध्ये भाग घेणार आहे। तर आपण शिरपूर मतदारसंघामधून आपण हजारोच्या संख्येने विद्यार्थी संभाजीनगरमध्ये आपण घेऊन जात आहोत। तिथं महारॅलीमध्ये आपण सामील होणार आहोत। त्यामुळे आता शिरपूर नगरीमधून सगळे गाड्या निघत आहे, सगळे तरुण निघत आहे। त्यामुळे मी सगळ्या तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी विनंती करेल की आपल्या निवासस्थानी, आपल्या घरावरती तिरंगा हा आपण या ठिकाणी आपल्या घरावर लावला पाहिजे आणि या ठिकाणी जे जे काही कार्यक्रम हर घर तिरंगा, घर घर तिरंगाचे जे आलेले आहेत, सर्व कार्यक्रमामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पाहिजे। या ठिकाणी हजारोच्या संख्येनं संभाजीनगर या ठिकाणी जाणाऱ्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।